एड्स या आजाराचं नाव आजही उघडपणे कुणाकडून घेतलं जात नाही। मुंबई पुण्यासह कोल्हापुरातही एड्स बाधितांची संख्या सध्या हजारांवर आहे। विविध उपक्रमांद्वारे रुग्णांची ही संख्या कमी करण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे। त्यातीलच एक भाग म्हणजे मातेपासून बाळाला होणारा संसर्ग रोखणं। कोल्हापुरातही जिल्हा एड्स नियंत्रण पथकाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे सध्या मागच्या वर्षभरात एकाही मुलाला आईमुळे एड्सची बाधा झालेली नाही। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना या बाबतीत अतिशय खबरदारीने काळजी घेत राहिल्यानंच हे शक्य होऊ शकतं, असं जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी महासत्ताशी बोलताना सांगितलंय। एड्स नियंत्रण कार्यक्रमातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे EMT-CT प्रोग्राम। तर एलिमिनेशन ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन ऑफ HIV असं त्याचं नाव आहे। आईपासून बाळाला HIVचा संसर्ग होऊ नये हा उद्देश आहे त्याच्या मागचा। तर आई जरी पॉझिटिव्ह असेल तरी आपण लवकरात लवकर तिला औषधांवरती आणतो, ART उपचारांवर आणतो, अँटी रिट्रोव्हायरल थेरपी ज्याला आपण म्हणतो, आणि त्या औषधांमुळे आईपासून बाळाला इन्फेक्शन होणार असतं ते वाचतं। साधारण 3 पद्धतीनं होतं, म्हणजे एक आईच्या पोटात असताना बाळाला होण्याची शक्यता आहे, डिलिव्हरीच्या वेळेला म्हणजे प्रसूतीच्या वेळेला, आणि बाळ जन्माला आल्यानंतर स्तनपानाद्वारे। तर ह्या तिन्ही वेळेला आपण जी काळजी घेतो त्याच्यामुळे आई जरी पॉझिटिव्ह असेल तरी बाळ निगेटिव्ह येण्याची शक्यता वाढते। आज मला सांगायला खूप समाधान वाटतं की अशी आईपासून बाळ जी आहे ती मोस्टली आपल्याकडे सगळी निगेटिव्हच आलेली आहेत। गेल्या 2 ते 3 वर्षात, आता जर या वर्षात तुम्ही म्हटलं तर अजूनपर्यंत एकही बाळ आपलं पॉझिटिव्ह जन्माला आलेलं नाही, सगळी बाळं निगेटिव्ह आलेली आहेत। गेल्या वर्षी 1 होतं, त्याच्या गेल्या वर्षी 2 होती, पण हे प्रमाण खूप कमी होत आलेलं आहे, ते केवळ या कार्यक्रमामुळेच। खरं तर आईला असलेली एड्सची लागण मुलाला जन्मावेळी घातक ठरू शकते। त्यामुळे गर्भावस्थेपासून आईच्या शरीरापासून विषाणू संसर्ग कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। जन्मानंतर बाळाची लगेच HIV टेस्ट देखील केली जाते। तर पुढे 5 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने पुन्हा HIVची टेस्ट करून मुलाला एड्सची लागण नसल्याची खातरजमा केली जाते। प्रसूतीनंतर आपण लगेचच बाळाला औषधं देतो, आणि काही 6 आठवडे ते 1.5 महिन्यापर्यंत तरी ही औषधं असतातच। पुढे काही वेळेला त्यांना 6 महिन्यापर्यंत सुद्धा औषधं दिली जातात, आणि स्तनपान कशा पद्धतीने जावं हेही सांगितलं जातं। त्यांची 1.5 महिना, 6 महिने, 12 महिने आणि 18 महिने या काळामध्ये त्यांची बाळाची तपासणी केली जाते। 18 महिन्याचा रिपोर्ट हा आम्ही कन्फर्म रिपोर्ट म्हणतो, की ज्या वेळेला बाळाचं नक्की आम्हाला कन्फर्मेशन कळतं की HIV आहे किंवा नाही। पण 1.5 महिन्यातच अंदाज आलेला असतो। 1.5 महिन्यात जर समजा असं वाटलं की त्याला HIV असण्याची शक्यता आहे तर त्यालाही लगेच आपण मेडिसिन वरती आणतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आईपासून मुलाला झालेल्या संसर्गित बालकांची संख्या जरी कमी होत असली तरी देखील हा संसर्ग पूर्णपणे थोपवणं हाच मूळ हेतू साध्य करणं गरजेचं आहे। महासत्ता लाईव्हसाठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।